ज्ञानोबरायांच्या क्षेत्राचं तितकं महत्व आहे. ज्ञानोबरायांच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेस कुबेराने तप केलं आणि कुबेराच्या तपावरती प्रसन्न होऊन भगवान महादेव सांगतात की तुझ्या असणाऱ्या धनाच्या साठ्याचा मी काय करील, रक्षण करील. तुझ्या असणाऱ्या धनाच्या साठ्याचं मी काय करतो, रक्षण करतो. पण रक्षण करत असताना ते धन ठेवायचं तरी कुठं, तर ते धन ठेवायचं कुठं, तर ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या पूर्वे बाजूला असणारा भगवान सिद्धेश्वराचा काय नंदी, ज्या द्वारातून ज्ञानोबरायांनी समाधी करता प्रवेश केला. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. अगदी नंदीला बाजूला सारून ज्ञानोबरायांनी काय केलं, समाधीचा द्वार तयार करून ज्ञानोबराय काय करतात, त्या समाधी करतात, तिथून काय करतात, प्रवेश करतात. मग अगदी काही युगापूर्वी सुद्धा काय केलं होतं कुबेराने, त्याच प्रवेशद्वारातून काय केलं होतं, जाऊन काय केलं होतं, आपला धनाचा साठा काय केला होता.